हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 52. यदा ते मोहकलिलं बुद्धी व्यतीतरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्त श्रुतस्य च. ज्यावेळी तुझी बुद्धी मोहाच्या चिखलाला दलदलीला पार करून त्याच्या अतीत जाईल तेव्हा तू अगोदरच ऐकलेल्या आणि अजून न ऐकलेल्या भोगांपासून वैराग्याला प्राप्त होशील. आता या श्लोकापासून भगवंत श्रींनी सांख्ययोगाच्या 3ऱ्या विभागाची सांगता करायला सुरुवात केली आहे. या 3ऱ्या विभागात अर्जुनाला क्षात्रधर्माचा उपदेश करताना भगवंत श्री मोहासंबंधी येथे भाष्य करत आहेत. गीतेचा मुख्य उद्देश म्हणजे अर्जुनाच्या मनातील स्वकीयांबद्दल निर्माण झालेल्या मोहाचा नाश करणे हा आहे. मोहासंबंधी हा श्लोक आहे. यास्तव या श्लोकाला महत्त्व आहे. भगवंत श्रींनी मोहाचे 2 प्रकार सांगितले आहेत. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे सांसारिक मोह. येथे सांसारिक मोहाबद्दल भगवंत श्री सांगत आहेत. येथे भगवंत श्री मोहाच्या चिखलात दलदलीत रुतलेल्या बुद्धीबद्दल बोलत आहेत. आपण मागील श्लोकातून पाहिले की भगवंत श्रींनी अर्जुनाला बुद्धियुक्त हो असे सांगितले आहे. याचा अर्थ आपण पाहिला की अनासक्त होऊन समानयोग प्राप्त करून बुद्धियोगाने आचरण करणे म्हणजे बुद्धियुक्त होणे होय. बुद्धियुक्त आपले प्राप्त कर्म करतो आणि बाकी सर्व म्हणजे त्या कर्माचा परिणाम, त्यापासून मिळणारे फळ इत्यादी सर्व भगवंत श्रींवर सोडून देतो. समानतेची बैठक सोडून तो त्याच्या अतीत निघून जातो. जे काही मिळेल तेच त्याचे फळ ही खुणगाठ ओळखून तो त्यात मोठ्या समाधानाने राहतो. परंतु यात एक अडचण असते. ती म्हणजे माणसाला होत असलेला मोह. माणसाला उत्तम ज्ञान असले की चोरी करणे हे पाप आहे, परंतु प्राप्त परिस्थितीनुसार तो संधी येताच चोरी करतो. त्याला पक्के माहीत असते की परस्त्री ही मातेसमान असते, परंतु तो परस्त्रीकडे वाकडी नजर फिरवतो. अशा अनेक गोष्टी की ज्या माणसाला कळतात पण वळत नाहीत. तो पांडित्य सांगतो पण ते दुसऱ्याला. स्वतः त्याप्रमाणे आचरण करतोच असे नाही, कारण त्याला मोह ग्रासतो. येथे अर्जुनाला उत्तम प्रकारे माहीत आहे की कौरव हे त्याचे आप्तस्वकीय आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्याजवळ युद्ध करण्यावाचून इतर कुठला पर्याय आता शिल्लक नाही. त्याप्रमाणे युद्धाच्या इच्छेने तो रणांगणात आलाही आहे. तरीसुद्धा प्रत्यक्ष आचरण करायची वेळ आल्यावर त्याला स्वकीयांचा मोह झाला आहे. येथे भगवंत श्री सांगत आहेत की अर्जुना, तुझी बुद्धी मोहाच्या चिखलाला दलदलीला पार करून त्याच्या अतीत जाऊ दे. मोहरूपी संसार हा अध्यात्माच्या दृष्टिकोनातून चिखल दलदल आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे देह जगवण्यासाठी संसारालाही पर्याय नाही आणि अध्यात्मप्राप्तीसाठी त्याच्या अतीत जाण्यालाही पर्याय नाही. याचा अर्थ संसार सांभाळून त्याचवेळी त्याच्या अतीत जाऊन अध्यात्म साध्य करायचं आहे. यासाठी मोहनाशाची युक्ती साध्य करायची आहे. चिखलात कमळ उगवते, परंतु कमळ चिखलाच्या बरोबर विरुद्ध गुणधर्म घेऊन जन्माला येते. ते सुगंधी असते, रंगीत असते, मोहक असते, स्वच्छ असते, अंगावर पाणीसुद्धा टिकवून न घेणारे असते. आणि चिखल तर याच्या विरुद्ध, थोडक्यात सांगायचे म्हणजे घृणास्पद असतो. कमळ चिखलातून वर येते, तरीसुद्धा ते चिखलाच्या विरुद्ध गुणधर्म घेऊन उगवते. याचप्रमाणे आपण संसारातच स्थिर राहायचे आहे. संसारापासून दूर पळून जायचे नाही. संसार नेटका करायचा आहे. याचबरोबर सांख्ययोगाने जाणून घ्यायचे आहे की संसार हा देहधर्मापुरताच मर्यादित आहे. त्याच्या मोहात पडायचे नाही. आपला मुक्काम कैवल्यधाम हा आहे. तेव्हा संसारात भोगापवर्गतेच्या गटांगळ्या खात ऋतून बसायचे नाही. समजा आपल्याला गावाला जायचे आहे. प्रवासात वाटेत अनेक ठिकाणे लागतात. ती ठिकाणे आपण केवळ विश्रांतीचा थांबा
म्हणून वापरतो आणि अल्पविश्रांती घेऊन आपल्या इच्छित मुक्कामाकडे आपण प्रयाण करतो. वाटेत कितीही थांबे लागले, ते कितीही मोहक असले, तेथे रेंगाळणे कितीही सुखावह असले, तरी आपण तेथे रममाण होत नाही. आपण आपल्या इच्छित स्थळी प्रवास सुरू ठेवतो. भगवंत श्री हे सर्व सांख्ययोगाने जाणून त्याचे प्रत्यक्ष आचरण कर्मयोगाने करायला सांगत आहेत. यास्तव सांख्ययोग महत्त्वाचा आहे आणि त्यापेक्षा कर्मयोग जास्त महत्त्वाचा आहे. कारण केवळ ज्ञान पुरे होत नाही, त्यासाठी त्याचे आचरण जास्त महत्त्वाचे असते. याचा अर्थ ज्ञानाने जाणून कर्म झाले पाहिजे. येथे भगवंत श्री सांगत आहेत की अर्जुना, तुझी बुद्धी मोहाच्या चिखलाला दलदलीला पार करून त्याच्या आतीत जाऊ दे. येथे भगवंत श्री मोहाच्या आतीत जायला सांगत आहेत. याचे कारण आहे, एखाद्या गोष्टीच्या अलीकडे असणे आणि एखाद्या गोष्टीच्या पलीकडे अतीत असणे यात खूप फरक आहे. एखाद्या गोष्टीच्या अलीकडे असणे हे अजाणतेने, निरागसतेने असू शकते. लहान मुलाला अनेक गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे तो त्यापासून अलीकडे असतो, त्यापासून दूर असतो. परंतु मोठेपणी जेव्हा त्या गोष्टी माहीत होतात, तेव्हा तो त्यांना पकडू शकतो, पकडतोही. अज्ञानात सुख असते, परंतु ते धोकादायक असते. जेव्हा अज्ञान दूर होते, तेव्हा प्रमाद घडायला लागतात. परंतु एखादी गोष्ट माहीत आहे, तरीसुद्धा जेव्हा त्या गोष्टीपासून साधक दूर राहतो, तेव्हा ते अतीत असणे होय. तेव्हा प्रमाद घडायचा प्रश्न निर्माण होत नाही. जाणून समजून उमजून त्या गोष्टीला ओलांडून तिच्या पलीकडे अतीत निघून जाणे हे ज्ञानाने आचरण झाले. सांख्ययोग आणि कर्मयोग यांच्या आचरणाचा हा सुंदर संगम आहे. याचा परिणाम म्हणजे वैराग्याची प्राप्ती होते. येथे वैराग्याचा अर्थ समजावून घेऊया. राग म्हणजे भावभावना. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, अहंकार, अभिमान इत्यादी या भावभावना आहेत. याचा अर्थच त्या मिथ्या आहेत. भावभावना हा पूर्णतया मनाचा खेळ आहे. त्या सत्य नाहीत, त्या प्रत्यक्षात असत नाहीत. परंतु मानसिक संतुलन बिघडते आणि भावभावना तयार होतात. त्यांचा परिणाम इतका प्रभावी असतो की मनुष्य या भावना सत्य आहेत असे समजतो. त्यांचे आहारी जाऊन विनाकारण स्वतःला दुःखात लोटतो किंवा उगीचच स्वतःला सुखी समाधानी समजत असतो. ऐन पावसाळ्याचे दिवसात कोकणातील आमच्या गावाला गुरे चरायला सोडून दिलेली होती. भरपूर पाऊस झालेला असल्यामुळे सर्वत्र गवत उगवलेले होते. त्यामुळे गुरे मनमुराद चरत हिंडत होती. इतक्यात एकाने गावात बातमी आणली की सीता काकूंची म्हैस चरता चरता कड्यावरून घसरून खाली पडली. झालं. सीता काकूने रडारड आरडाओरडा सुरू केला. 4 शेर दूध देत होती. आता मी रतीब काय घालू आणि काय खाऊ? उपाशी मरायची वेळ आली माझ्यावर, असे मोठमोठ्यांदा ओरडत ती रस्त्याने धावायला लागली. तिच्याबरोबर गजूमामा इत्यादी गावातील लोकही जाऊ लागले. वाटेत गजूमामा आणि मंडळी तिची समजूत घालत होते. तिला रडू नको म्हणून सांगत होते, शांत करत होते. तिला नवीन म्हैस घ्यायला पैशांची मदत करू म्हणून सांगत होते. पण सीता काकू शांत व्हायच्या ऐवजी आणखीनच मोठ्यांदा रडायची. जागेवर पोचल्यावर तिच्या लक्षात आले की कड्यावरून घसरलेली ती म्हैस तिची नसून गजूमामाची आहे. लगेच त्याच क्षणी सीता काकूचे रडे थांबले आणि गजूमामाचे रडणे सुरू झाले. मोठी मजेची गोष्ट म्हणजे आता सीता काकू गजूमामाची समजूत घालत होती. आता तिला त्या म्हशीचे दुःख नव्हते. मगाशी गजूमामाला नसलेले दुःख आता त्याला उत्पन्न झाले होते. शहरात आपण पाहतो की रस्त्याने जाताना दुर्दैवाने जर अपघात झाला असेल तर बहुतेक जण खात्री करून घेतात की त्या अपघातात आपले कोणी सापडलेले नाही. तशी खात्री झाली की निर्विकार मनाने पुढे निघून जातात. याचा अर्थच असा आहे की भावभावना हा मनाचा खेळ आहे. त्यामुळे भावभावना असत्य आहेत, मिथ्या आहेत. लोभ ही अशीच एक भावना आहे. ती सत्य नाही. तो एक मनाचा खेळ आहे. तो एक राग आहे. त्याचा आणि सत्य जीवनाचा काहीही संबंध नाही. मन राग निर्माण करते. ज्ञानाने जर हे समजून आकलन करून घेतले तर हा असा असत्य राग म्हणजे येथे मोह आपल्याला होणार नाही. दुसऱ्याचे धनाचा मोह होणे ही गोष्ट
अयोग्य आहे हे जर ज्ञानाने समजून घेतले तर निश्चितच जेव्हा दुसऱ्याच्या धनाचा लोभ होईल तेव्हा आपण विवेकाने शांत होऊ. झालेला लोप पावेल. अशा ज्ञानमय वर्तणुकीने काही अवधीत आपल्या मनात लोभ उत्पन्न होणे थांबेल. लोभ म्हणजे काय ते माहीत असल्यामुळे आपण त्याच्या अतीत जाऊ. हे अजाणतेपणाने न होता जाणून बुजून आपोआप होईल. सांख्याने जाणून त्याप्रमाणे कर्मयोग आपोआप आचरणात येईल. काही दिवसांनी मनात राग भावभावना उत्पन्न होणे पूर्णपणे थांबेल. कारण हे सर्व निर्माण करणारा आपल्यातील मी नष्ट झालेला असेल. लक्षात घ्यावे की राग भावभावना आपल्यातील मिथ्या मी तयार करत असतो. आपण जन्माला येताना काहीही बरोबर आणत नसतो. तरीही आयुष्यात आपण आपल्यात मी तयार करून त्याच्या तथाकथित मालकीच्या अनेक वस्तू जमवीत असतो. जर मालकी असेल तर मृत्यूनंतरही त्या वस्तू त्याच्यासह त्याच्याबरोबर जायला पाहिजेत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की मृत्यूनंतर केवळ त्याने निर्माण करून न उपभोगलेले भोग तेवढेच त्याच्यासह जातात. ते भोग भोगायच्या वस्तू त्याच्यासह जात नाहीत. या अशा सांख्यबुद्धीने रागांशी वैर निर्माण होते. माणूस वैरागी होतो. याचा परिणाम म्हणजे त्याची भोगांपासून सुटका होते. कारण त्याने त्या भोगातील फोलपणा जाणलेला असतो. त्यामुळे वैरागी या अशा भोगांच्या पार होतो, अतीत होतो. तसेच पुढे केव्हा तरी त्याच्या वाट्याला येऊ शकतील असे भोगही त्याच्यापासून दूर होतात. कारण राग हा एक मनाचा आणि म्हणून मिथ्या खेळ आहे हे ज्ञान वैराग्याला भावभावनांपासून त्यांच्या अतीत नेते. त्याच्यातील भोग निर्माण करणारा निर्माता मी नष्ट झाल्यामुळे पुन्हा भोग निर्माण होत नाहीत. योग्याची भोगापवर्गतेपासून कायमची सुटका होते. हरिओम.